नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टाइमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। दिग्दर्शक निर्माते सचिन पिलगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली। सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे। अशा ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला। या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते। अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या। तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले। नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते, असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते। याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनी सांभाळलेली होती। आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टाइमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। दिग्दर्शक निर्माते सचिन पिलगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली। सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे। अशा ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला। या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते। अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या। तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले। नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते, असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते। याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनी सांभाळलेली होती। आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। दिग्दर्शक निर्माते सचिन पिलगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली। सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे। अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला। या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते। अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या। तेव्हा त्यांनी त्या बसवर झालेले खर्च देखील सांगितले। नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते, असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते। याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती। आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। दिग्दर्शक निर्माते सचिन पिलगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली। सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे। अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला। या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते। अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या। तेव्हा त्यांनी त्या बसवर झालेले खर्च देखील सांगितले। नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते, असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते। याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती। आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ।
दिग्दर्शक निर्माते सचिन पिलगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिलगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिलगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी महा MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगळे, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी महा MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगळे, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी महा MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगळे, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी महा MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगळे, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली। सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे। अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते। अभिनेता जयवंत वाडकर यांनी महा MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या। तेव्हा त्यांनी त्या बसवर झालेले खर्च देखील सांगितले। नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते। याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती। आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली। सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे। अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते। अभिनेता जयवंत वाडकर यांनी महा MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या। तेव्हा त्यांनी त्या बसवर झालेले खर्च देखील सांगितले। नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते। याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती। आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली। सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे। अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते। अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या। तेव्हा त्यांनी त्या बसवर झालेले खर्च देखील सांगितले। नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते। याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती। आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली। सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे। अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते। अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या। तेव्हा त्यांनी त्या बसवर झालेले खर्च देखील सांगितले। नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले होते। याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती। आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी त्या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी त्या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशाच ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनी सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशाच ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनी सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशाच ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनी सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशाच ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनी सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाच्या 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशाच ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पेलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पेलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पेलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पेलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पेलगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशाच ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पेलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पेलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पेलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पेलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पेलगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पेलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पेलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पेलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पेलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पेलगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पेलगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पेलगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पेलगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पेलगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पेलगावकर यांनी
5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षानंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती. आता नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमा निंगले, आली सागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 19 वर्षानंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवासाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. अशात ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी आपल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी किती खर्च केला होता याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला. या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगावकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेता जयवंत वाडकर यांनी MTVच्या पॉडकास्टमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी या बसवर झालेले खर्च देखील सांगितले. नवरा माझा नवसाच्या चित्रपटातील ती बस खरी तर होतीच, पण त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च केले होते असे जयवंत वाडकर यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळलेली होती.